मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अप्पूने दिलेले कपडे शशांक घालत नसतो, तेव्हा कुकी शशांकला सांगतो, तू हे कपडे घातले नाहीस तर डॉक्टर कौशिकांना खूप वाईट वाटेल. तेव्हा शशांक बोलतो, मी ते कपडे नंतर कधीतरी घालेल. तेव्हा अप्पू बोलते, नंतर कधीतरी, मग आज का नाही? तेव्हा शशांक अप्पूला बोलतो, मी हे कपडे तेव्हाच घालेल जेव्हा तू त्याच रंगाचे कपडे घातलेले नसतील. मला हा भंपकपणा वाटतो तेवढा सोपा नाही. मला हे अजिबात आवडत नाही. तेव्हा कुकी बोलतो, हा बरोबर आहे. हो, तुला आवडणारच नाही, कारण तू 80 वर्षाचा म्हातारा आहेस. तेव्हा सर्वजण हसू लागतात. शशांक त्यांना विचारतो, याआधी आपण असं कधी केलं आहे का? सुमी बोलते, नाही घातलं. मग कधीच घालायचं नाही का? तेव्हा मानसी बोलते, अप्पूने इतके हौसेने कपडे आणले आहेत म्हटल्यावर आम्ही घालणारच. शशांक बोलतो, ठीक आहे, परंतु मला तुम्ही जास्त फोर्स करू नका. अप्पू बोलते, फोर्स करू नका, त्याला नाही घालायची. तो नेत्राताईने सांगितलं असतं तर त्याने लगेच घातले असते. तेव्हा शशांक खूपच चिडतो. कुकी बोलतो, तुम्ही भांडू नका. पण या दोघांची भांडणं सोडवून मला खूप कंटाळा आला आहे. आणि अप्पूला बोलतो, आपल्याला नवरदेवाला आणायला जायचं आहे, चला. तू आणलेले कपडे सर्वांनी घातले आहेत. शशांक त्यांच्यासोबत पण यायला नाही बोलतो आणि मला कामं आहेत असं सांगतो. आणि बोलतो, माणसाने किती पण अपरिपक्व असावं. तेव्हा अप्पू बोलते, काय बोललास तू? तेव्हा शशांक बोलतो, तुला समजणार नाही. तेव्हा अप्पू बोलते, मला कळून पण घ्यायचं नाही, कारण तुझ्यासारखे असले जड शब्द मला आवडत पण नाही आणि मला समजून पण घ्यायचे नाहीत. तेव्हा कुकी अप्पूला बोलतो, तू असले जड शब्द इग्नोर करत जा. तेव्हा कुकी शशांकला बोलतो, तू आज देखणाच दिसतो. तेव्हा अप्पू बोलते, तो छान देखणा दिसतोय, माझं काय एवढं? तेव्हा सुमी बोलते, तो आज देखणा दिसतोय, तू रोजच ब्युटिफुल दिसते. तेव्हा अप्पू खूपच खुश होते. शशांक सुमीला खाली जा असं बोलतो, तर मानसी शशांकला बोलते, तुमचा शब्द मागे घ्या, नाही तर अप्पू तुमच्यावर बहिष्कार टाकेल. तेव्हा शशांक बोलतो, त्याचा अर्थ माहिती आहे का हिला? तेव्हा अप्पू हो बोलते आणि बायकॉट असं सांगते आणि आकडे मोजायला चालू करते. शशांक आधीच 10 बोलतो आणि मला कान आहेत सांगून तेथून निघून जातो. तेव्हा अमेय सर्वांना कामं सांगत असतो. शशांक, ही तुमची कामं ना सर्व छोटी छोटी कामं आहेत असं बोलतो, तर अप्पू खूपच चिडते. तेव्हा ते सर्वजण तेथून जातात. शशांक अप्पूला थांबवतो, परंतु ती लगेच चिडून तेथून निघते. शशांक तिकडे जाताना पाय अडकून पडतो. अप्पू त्याला सावरते. तेव्हा शशांक विचारतो, काय चाललंय? तेव्हा अप्पू बोलते, मला तुझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. तेव्हा शशांक तिला पुन्हा थांबवतो आणि बाबी आत्याच्या हळदीमध्ये तू कुठे गेली होती असं विचारतो. बाहेर कुकी गँग ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा ते सर्वजण अप्पू आणि शशांकवर हसत असतात. तर कुकी बोलतो, शशांक आता अप्पूच्या हळूहळू प्रेमात पडायला लागला आहे, कारण अप्पू मगाशी बाहेर गेली होती तेव्हा त्याला अजिबात करमत नव्हतं. तर अप्पू इकडे आतमध्ये शशांकला बोलते, मी कुठेही जाऊ देत, तुला काही फरक पडतो? तेव्हा शशांक मनातील इच्छा तिला बोलून दाखवतो, असं काही नाही, तू असल्यावर सारखी गडबड गोंधळ करते. आज ते काहीच नव्हतं, ते मी खूप मिस करत होतो म्हणून मला चुकल्यासारखं वाटत होतं, त्यामुळेच तुला विचारलं. मी तुला मिस करत नाही असं अप्पू बोलते. तेव्हा अप्पू बोलते, मग आत्तापासून मी खूप गडबड गोंधळ करेल, तुला आवडेल का? शशांक बोलतो, त्याची काही गरज नाही, जेवढं करते तेवढं पुरेसं आहे. अप्पू बोलते, तू मला मिस करत होता की नाही हे मला माहीत नाही. शशांक बोलतो, तू आज एवढी नटली आहेस. तेव्हा अप्पू बोलते, मला आवडतं नटायला, तुला काही प्रॉब्लेम आहे का? आणि हात सोड, मला जायचं आहे बाहेर. त्यांनी मला विचारलं तर काय सांगू असं बोलते. शशांक बोलतो, काही पण सांग, खोटं बोल, तुला ते चांगलं जमतं, परंतु आपलं बोलणं झाल्याशिवाय तू जायचं नाही. तेव्हा अप्पू बोलते, हे तू काय सांगतोय? तेव्हा शशांक बोलतो, तुझी गडबड गोंधळ ते मी खूप मिस करत आहे. अप्पू बोलते, म्हणजे तू मला मिस करतो का? याचा अर्थ तुला मी आवडते का? म्हणून ती खूप खुश होते आणि शशांकच्या मनातील सर्व गोष्ट सांगण्यासाठी ती कुकी गँगकडे पळत जाते आणि हा सर्व प्रकार सांगते. शशांकचं सर्व बोलणंही सांगते. तेव्हा बाकीचे सर्वजण सांगतात, आम्ही ते ऐकलं आहे, असं म्हणून त्याचं तुझ्यावर खूपच प्रेम आहे, परंतु ते तो व्यक्त करत नाही असं अप्पूला समजावत असतात. तर शशांक स्वतःशीच बोलतो, मी तिला खूप मिस करत आहे. हे ऐकून पण किती आनंद झाला तिला. मला कधी वाटलं नव्हतं ही वेडी मुलगी आजूबाजूला नसेल तर मी तिला कधीही मिस करेल. कुकी गँग तिला घेऊन निघून जातात. तर शशांक बोलतो, एवढं सांगून पण ही निघून गेली, किती बालिश आहे, हिला काहीच कळत नाही का? तर इकडे भास्करचं पूर्णपणे आवरलेलं असतं.
सर्व कुकी गँग भास्करला आणण्यासाठी तिकडे जातात. तर अप्पू बोलते, आमची बाबी आत्या एकदम छान तयार झाली आहे. मग सर्वजण त्यांच्या लग्नाची आठवण काढत असतात आणि हसत असतात. तेव्हा सर्वजण कुकीला बोलतात, तू तुझं लग्न रिपीट कर. तेव्हा अप्पू ओवी ही आत्यासोबत येईल असं बोलते. तिच्या मनात एक भन्नाट कल्पना येते. ती सर्वांना सांगत असते, मोठे दादा माईपासून आपण सर्वांची पुन्हा लग्न रिपीट करूयात, म्हणजे त्यांच्या लेकरांना आणि त्यांच्या मुलांना वरातीमध्ये नाचता येईल. तेव्हा सर्वजण अप्पूवर हसत असतात. तेव्हा सर्वजण बोलतात, ही कल्पना तू अगोदर शशांकला सांग. तेव्हा दीपाली खूपच नाराज होते. ओवी पण लग्नाला जायला नाही बोलते. तेव्हा अप्पू ओवीला समजावते. दीपाली ही ओवीला समजावते. ओवी अप्पूकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, घरी नेत्रा आणि शशांकचा पूर्ण स्टाफ बाबी आत्याच्या लग्नासाठी येतात. नेत्राचं आणि शशांकचे कपडे मॅचिंग असतात, म्हणून अप्पूला खूपच वाईट वाटतं. तर अप्पू त्या दोघांकडे पाहतच राहते. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.